विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकरी मैत्रिणींनो, आज आपण जमिनीतील ओलावा मोजण्याचे यंत्र याविषयी माहिती पाहणार आहोत। मी प्राध्यापक संगीता सुरेश होलमुखे आपल्याला ही माहिती जाणून करून देण्यासाठी मदत करणार आहे। तर सॉइल मॉइश्चर इंडिकेटर याचा वापर आपल्याला का करायचा आहे याचा आपण पहिल्यांदा जाणून घेऊ। याविषयी तुम्ही माहिती घेत असताना तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहेच की जर पिकाची वाढ चांगली व्हायची असेल तर जमिनीतील वापसा आणि जमिनीतील पाण्याचा मरणोक्त बिंदू यामधली जी अवस्था आहे ती महत्त्वाची, म्हणजे आपल्याला जमिनीत ओलावा असणं फार गरजेचं असतं। या जमिनीत ओलावा असण्याचा फायदा हा की याच्यामधूनच आपल्याला आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी आणि योग्य ते वेळेवर सगळे न्यूट्रिएंट किंवा अन्न पोषण द्रव्य पिकाला मिळण्यासाठी याचा खूप गरजेचा उपयोग होतो। त्यामुळेच सॉइल मॉइश्चर इंडिकेटर हे जर आपल्याकडे असेल तर निश्चितच आपण आपल्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्यात चांगलं भरघोस उत्पादन मिळू शकतं। तर हे सॉइल मॉइश्चर इंडिकेटर जे आहे हे शुगरकेन फार्मिंगसाठी शक्यतो करून बनवण्यात आलेलं आहे। फार्मर्स पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च प्रोग्राम FPARP यांच्याकडून या कोइंबतूर या इन्स्टिट्यूटकडून याचं एक माहिती पाहिली गेली आणि शेतकऱ्यांच्या शेतावर याचा नक्की फायदा कसा होतो आहे हे सुद्धा या पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च प्रोग्राममधून पाहण्यात गेलेलं आहे। आता आपल्याला माहीत आहे की या प्रोग्रामचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं, त्यांच्या शेतावर ओलावा किती आहे याची अभ्यासात्मक किंवा तुलनात्मक त्यांना जाणीव करून देणं, याचा उपयोग हा सॉइल मॉइश्चर इंडिकेटरच्या एक पार्टिसिपेटरी म्हणजे लोकसहभागातून या यंत्राची तपासणी करून घेण्यासाठी फायदा झालेला आहे। याची आपण इत्थंभूत माहिती पाहणार आहोत। यामध्ये तुम्ही पहा की ॲडव्हान्टेजेस म्हणजे याचे जे पिकाच्यासाठी होणारे फायदे हे सुद्धा आपण यातून पाहणार आहोत आणि याच्या संदर्भातली जी महत्त्वाची माहिती आहे की या पिकाची आपल्याला सगळ्यात फायदा कसा होणार आहे की शुगरकेन म्हटल्यानंतर किंवा ऊस म्हटल्यानंतर आपल्याला पाण्याची उपलब्धता ही खूप जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे आणि यानुसारच या पिकाच्या ओलाव्यासाठी पिकामध्ये किंवा जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे जर ओलावा असेल तर ते पीक चांगल्या प्रकारे जोपासलं जाऊ शकतं, सगळे न्यूट्रिएंट त्याला योग्य प्रमाणात मिळू शकतात। तर याचा जे तयार करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट किंवा हे यंत्र जे तयार करण्यासाठी ज्याचा उपयोग केला गेला आहे तर ते शक्यतो करून बनाना म्हणजेच आपण म्हणू माहिती आपल्याला केळी आणि ऊस या पिकांकरता हे जे यंत्र आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। आणि वॉटर गझलिंग क्रॉप्स म्हणजे पॅडी आहे किंवा भात आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण केळी किंवा ऊस याविषयी आपल्याला जर पाहायला गेलं तर पाण्याची कमतरताही होता कामा नये आणि जास्त पाणी होता कामा नये, त्यामुळे पिकाचं उत्पादन वाढण्याची शक्यता जशी असते तशी घटण्याची शक्यता असते। आणि हा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो SBI म्हणजे शुगर ब्रीडिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडून ट्रायल्स घेतल्या गेल्या 2008 ते 10 पासून याच्या ट्रायल्स घेतल्या आणि ऑन फार्म ट्रायल घेतल्यानंतर फार्मर्स पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च प्रोग्राम याच्या थ्रू यामधूनच वॉटर कन्झर्वेशन टेक्निक म्हणजे आपल्याला पाण्याचा जे जपवणूक आहे किंवा जी साठवणूक आहे त्या पद्धतीने आपण अतिरिक्त पाणी न देता पाणी साठवून आणि योग्य रीतीने वापर करून जर पिकाला दिला तर निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे। त्याचनुसार याचा उपयोग जो आहे की इरिगेशन्स आपण देतो किंवा पाण्याच्या पाळ्या जे देतो त्याच्यामध्ये टेन्शिओमीटरचा जो फायदा होतो आपल्याला की पॉप्युलर डिव्हाइस आहे मॉइश्चर मोजण्यासाठी, त्याच्यासोबतच हे कन्सिडरेबली रिड्यूस द नंबर ऑफ इरिगेशन्स रिक्वायर्ड द कल्टिवेटिंग क्रॉप्स म्हणजे अतिरिक्त पाणी द्यायची काही गरज लागणार नाही। वापसा तुम्ही मोजू शकता किंवा जमिनीमध्ये ओलावा किती आहे हे तुम्ही मोजू शकता आणि त्याद्वारेच आपल्या पिकासाठी योग्य ती आपण माहिती घेऊन त्या पद्धतीनंच आपण इरिगेशन किंवा पाण्याच्या पाळ्या वाढवू शकतो। आता याचं जे कन्स्ट्रक्शन ऑफ SMI म्हणजेच काय सॉइल मॉइश्चर इंडिकेटर याचं कसं आहे तर याच्यामध्ये सेन्सर बसवलेले आहेत, सेन्सर रॉड आहे आणि केसिंग आहे। त्याच्यामुळे 2 मेटल सेन्सर्स रॉड बसवलेत ज्याचा पूर्णपणे डिस्टन्स त्या दोघांमध्ये 3 सेंटीमीटरचा आहे आणि हे जे केसिंग हाऊसेस आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रिंटेड सर्किट बोर्ड आहे विथ
त्याच्यासोबत इंटिग्रेटेड सर्किट, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट म्हणजे 10 लॅम्प्स आहेत, LED लॅम्प आहेत ते, आणि प्रोव्हिजन म्हणजे बॅटरीचं अटॅचमेंट दिलं आहे, त्याच्यामुळे तो ऑन आणि ऑफ स्विच करून आपण बॅटरीच्याद्वारे तो वापरू शकतो. यानुसार पुढे तुम्ही पाहू शकता की मॉइश्चर रीडिंग कसं करायचं आहे. मॉइश्चर रीडिंग करत असताना तुम्ही पाहू शकता की SMI म्हणजेच सॉईल मॉइश्चर इंडिकेटर्सचा वापर आपल्याला हा अशा पद्धतीने करता येणार आहे. त्याच्यावर असलेले जे लॅम्प आहेत किंवा जे बल्ब आहेत त्याचा वापर कशासाठी होतो आहे तो पाहूया. तर याच्यामध्ये रीडिंग सॉईल मॉइश्चर स्टेटस फ्रॉम सॉईल मॉइश्चर इंडिकेटर, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कलर ऑफ LED ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज आणि रेड या 4 प्रकारचे लाईट्स बसवलेत. सॉईल मॉइश्चर स्टेटस जे आहे, ब्ल्यू कलरचा लाईट जो आहे तो ॲम्पल मॉइश्चर म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं मॉइश्चर दाखवण्याचा ब्ल्यू लाईटचा वापर होणार आहे. ग्रीन लाईट म्हणजे हिरव्या रंगाची लाईट हे सफिशियंट मॉइश्चर दाखवण्याचं काम करणार आहे. ऑरेंज लो मॉइश्चर आणि रेड म्हणजे व्हेरी लो मॉइश्चर. म्हणजे ऑरेंज आणि रेड नारंगी रंग आणि लाल रंग याचा वापर जो केलेला आहे तो नारंगी रंग म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये हे ओलाव्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि लाल रंगाची लाईट्स हे अतिशय कमी प्रमाणात जर ओलावा झाला असेल जमिनीमध्ये कमी तर ते मात्र लाईट लागणं होणार आहे. आणि हे जर बल्ब लागले तर याचा अर्थ आपल्याला तातडीने आपल्या जमिनीला इरिगेशन देणं किंवा सिंचन देणं गरजेचं आहे. आता ब्ल्यू लाईट करता म्हणजे त्याचं जे काही दाखवणार आहे ते नो नीड फॉर द इरिगेशन ॲट ऑल. म्हणजे जर ब्ल्यू लाईट जर दाखवलं तर ॲम्पल मॉइश्चर आणि म्हणजे जेवढे गरजेचे आहे तेवढं पाणी जमिनीमध्ये आहे, शिवाय पुन्हा आपण जमिनीला पाणी द्यायचं नाही आहे. जर हिरवा रंग लागला असेल तर जमिनीमध्ये ओलावा चांगल्या प्रकारे आहे आणि इमिडिएट इरिगेशन मे नॉट बी नेसेसरी म्हणजे लगेचच तुम्ही ओलावा निर्माण करणं गरजेचं नाही आणि पाणी देण्याची गरज नाही. ऑरेंज लाईट जर लागला तर इरिगेशन ॲडवायझेबल म्हणजेच काय तर आपल्याला पाणी देणं जमिनीला फार अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि लाल रंग जर लाईटचा लागला तर इमिडिएट इरिगेशन नेसेसरी म्हणजे जर इरिगेशन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे हे त्या सॉईल मॉइश्चर इंडिकेटरवर दर्शवलं जातं लाईटनुसार. आता पुढे आपण पाहू त्याचा फायदा कशा प्रकारे होत आहे. याचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते सुटेबल फॉर यूज इन ॲग्रिकल्चर फार्म्स ॲज वेल ॲज इन द पॉटेड प्लांट्स. म्हणजे आपण जेव्हा गच्चीवरची शेती करत आहोत त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट वापरू शकता किंवा काही पॉटेड प्लांट म्हणजे नर्सरी प्लांट्स आपल्याकडे असतात त्यावेळेलाही तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आणि तो वापरू शकता. शिवाय इन्स्टंट इंडिकेशन ऑफ सॉईल मॉइश्चर स्टेटस म्हणजे आपल्याला जमिनीमधला ओलावा लगेचच तपासण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट खूपच फायदेशीर आहे. तसंच प्रत्येक सॉईल टाईपसाठी हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरू शकता. याची जी कॉस्ट आहे ती मिनिमम आहे आणि म्हणजे मॅक्स टू मॅक्स जर तुम्ही 500च्या वर रुपयांना हे खरेदी करू शकता आणि त्याच्यामधूनच तुम्हाला LED लाईट वापरून म्हणजे LED लाईट असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी जी आहे म्हणजे किती इंटेन्सिटी आहे आपल्याला पिकाला योग्य ते पाणी पुरवण्याची ते सुद्धा तुम्हाला त्या 10 लाईट्सनुसार म्हणजे जे 4 प्रकार आहेत त्या लाईट्सच्यानुसार तुम्हाला कळणार आहे. नंतर हाऊ टू यूज ॲन SMI म्हणजे सॉईल मॉइश्चर इंडिकेटर हे वापरायचं कसं आहे. तर हे वापरत असताना सॉईल मॉइश्चर इंडिकेटर जे आहे त्याचे सेन्सर रॉड आहेत ते आपल्याला जमिनीमध्ये 30 सेंटीमीटरपर्यंत रोवायचे आहेत. खाली जमिनीत रोवल्यानंतर तुम्ही ते चित्रामध्ये पाहू शकता की ते जमिनीमध्ये शुगरकेनच्या फार्ममध्ये कसं करत आहेत. द रेझिस्टन्स बिटवीन द सेन्सर रॉड डिपेंड्स ऑन द मॉइश्चर कंटेंट इन द सॉईल बिटवीन द रॉड्स. म्हणजे त्या 3 सेंटीमीटरच्या 2 रॉडच्या मधलं जे अंतर आहे त्याच्यानुसार 30 सेंटीमीटर खोलवर गेल्यानंतर त्या तेवढ्या जमिनीमध्ये जे काही मॉइश्चर आहे जे काही ओलावा आहे तो त्याच्यामधून मोजला जाणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटचा उपयोग जो आहे तो अशा प्रकारे केला आहे की त्याच्यावर मॉइश्चर लेवल जे आहे ते डिपेक्ट करणार आहे आणि त्या लाईट्सनुसार किंवा जे लॅम्प बसवलेत त्या लॅम्पनुसार त्यातले कोणतेही 4 पैकी एका प्रकारचा लाईट त्याच्यामध्ये ब्लिंक होईल किंवा लागेल आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये असलेल्या
ओलाव्याचा इत्थंभूत माहिती त्याच्यावरून मिळणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला इरिगेशन किंवा सिंचन करायचं आहे की नाही याबद्दल तुम्ही माहिती चांगल्या प्रकारे घेऊन किती करावं यानुसार तुम्ही सिंचन करू शकता. आता हाऊ टू द युजर्स से, म्हणजे आपल्याला युजर्सकडनं सुद्धा म्हणजे पार्टिसिपेटरी हा ॲप्रोच होता किंवा एक त्याच्यामधून प्रोग्राम घेतला होता की फार्मरचं जे त्यांनी स्वतःहून त्यांच्या शेतामध्ये ते यंत्र वापरायचं आणि मग त्यांचे जे काही रिव्ह्यू आहेत ते द्यायचे. तर याच्यानुसार फार्मर्स पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च प्रोग्राम असल्यामुळे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सुद्धा रिव्ह्यू घेण्यात आले आहेत. त्यांनी सांगितलं की पार्टिसिपेटरी म्हणजे हा जो PTD प्रोग्राम म्हणजे पार्टिसिपेटरी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ॲप्रोच जो आहे याच्यामधून ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घेतलं गेलं आहे. जे शुगरकेन म्हणजेच ऊसाचे उत्पादक जे आहेत त्यांच्याकडनं या मॉइश्चर युनिटचं किंवा या युनिटचं ऑब्झर्वेशन घेतले गेले. तामिळनाडू झोनमध्ये म्हणजे ॲग्रोक्लायमॅटिक झोन तुम्हाला माहिती आहे त्यातला तामिळनाडू हा झोन आहे त्याच्यामध्ये ह्याचा रिसर्च घेतला गेला आणि शेतकऱ्यांकडनं तामिळनाडू झोनमध्ये याचा जो काही रिव्ह्यू घेतला गेला त्याच्यामधून शेतकऱ्यांकडून त्यांना माहिती मिळाली की याचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो आहे आणि फार्मर म्हणजे शेतकऱ्यांच्या पार्टिसिपेशननी हा याचं युनिट जे आहे किंवा हे जे इंडिकेटर आहे त्याचा ऑब्झर्वेशन घेतले गेले आणि त्याचा ऑब्झर्वेशन खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी दिले की मायक्रो इरिगेशन देताना किंवा याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि आपल्याकडे आधीच जमिनीत असलेल्या ओलावा त्याची माहिती मिळाल्यामुळे जमिनीचा ओलावा चांगल्यात चांगला टिकून पिकाची वाढही चांगल्या प्रकारे होते. यानंतर पुढे आपण माहिती पाहणार आहोत. यात ICARकडून हे युनिट जे आहे किंवा सॉईल मॉइश्चर इंडिकेटर जे आहे त्याचा रिसर्च घेतला गेला तामिळनाडू युनिव्हर्सिटीकडे किंवा त्या भागामध्ये घेतला गेला आणि याचा इफिशियंट इरिगेशन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा झालेला आहे आणि त्याचे शेड्यूल्ड इरिगेशन आपल्याला करण्यासाठी सुद्धा फायदा झाला आणि या इंडिकेटरमधून पॉटेड प्लांट जर असतील किंवा आपण गच्चीवरील शेती करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. याचं ऑपरेशन जे आहे की कोणत्या तत्वावर हे चालतं ह्याचं तर आपण माहिती घेतलीच आहे की याच्या सोबत असलेले जे सेन्सर आणि LED लाईट जे आहेत त्याच्यामधून तुम्हाला निश्चितच माहिती मिळते की तुमच्या जमिनीमध्ये असलेला ओलावा कशा पद्धतीने आहे आणि त्यामधून त्या कशा पद्धतीने ते मोजले जाणार आहे. हे 30 सेंटीमीटरचा जो रॉड आहे ते आपल्याला 30 सेंटीमीटर खोलवर रुजवायचे आणि शिवाय ह्या 2 रॉडमध्ये जवळजवळ 5 सेंटीमीटरचं आपल्याला डिस्टन्स आहे आणि त्यामुळे हे व्यवस्थितपणे जमिनीमध्ये खोलवर रुजल्यानंतर हे जे तुम्ही लाईट बघतात लाल रंगाचा, ऑरेंज रंगाचा, हिरवा आणि ब्ल्यू कलरचा तर याच्यामधून तुम्हाला त्याचे इरिगेशन स्टेटस कळणार आहे किंवा आपल्याला जमिनीमध्ये ओलावा किती आहे ते कळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जमिनीला आपल्याला पाणी देण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या वाढवायच्या आहेत की थांबवायच्या आहेत ह्याचा तुम्ही निर्णय निश्चितच घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती यातून निश्चितच मिळणार आहे आणि निश्चितच तुम्हाला ह्या माहितीचा उपयोगही तुमच्या शेतावर करता येईल आणि तामिळनाडू युनिव्हर्सिटीने जशा प्रकारे फार्मर पार्टिसिपेटरी ॲक्शन रिसर्च प्रोग्राम घेतला गेला तसंच आपल्याकडेही जर झाला तर याचा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल. तसंच आपल्या शेतकऱ्यांना जर शक्य झालं तर हे युनिट तुम्ही स्वतःहून खरेदी करावं आणि आपल्या जमिनीमधला ओलावा सुधारवण्यासाठी किंवा योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करण्यासाठी निश्चितच याचा वापर करावा. कमीत कमी ह्याची जी प्राईज आहे ती 500 रुपयेपासून सुरुवात होते आणि निश्चितच तुम्ही तुमच्या शेतामध्ये जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी हे यंत्र वापरावं असं मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते. नमस्कार.